नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे ताकाची कढी। चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। फ्रेश ताक आहे, हे फ्रेश ताक घ्यायचं आहे जे की आजच बनवले मी। मिरच्या, नंतर कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता आणि लसूण। कढीसाठी कढीपत्ता असल्यावर खूपच छान असे अप्रतिम अशी टेस्ट येते कढीला। चला तर बघूया आपण कढी कशी बनवायची। खूप सोपी पद्धत आहे, बघा ह्या पद्धतीने बनवलं तर खूपच टेस्टी अशी होईल। आता आपण फोडणी देऊन घ्यायची, जसं की जिरं टाकायचं पहिल्यांदा, नंतर मोहरी, नंतर कढीपत्त्याची खणखणीत अशी फोडणी देऊन घ्यायची। नंतर जे आपण बारीक केलेलं होतं मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, लसूण, ते बारीक करून घ्यायचं आणि ते टाकायचं फोडणीमध्ये आणि छान असं भाजून घ्यायचं। समर्थ अशी फोडणी देऊन घ्यायची आणि व्यवस्थित पूर्ण सोनेरी एक कलर येईपर्यंत त्याला हलवायचं आणि छान असा कलर येऊन द्यायचा। खूप सोप्या पद्धतीने आहे, प्रत्येकाने बनवा। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कढी खूप छान लागते। बघा तर त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि हळद ही अशी तेलात कढवून घेऊया मस्तपैकी। त्यामध्ये ताक घालून घेऊया। ताक घालून घेतल्यानंतर असं छानपैकी ढवळत राहायचं, जेणेकरून ती फोडणी आणि ताक मॅच होईल। त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची वरून थोडीशी, आणि असं हलवत राहायचं जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत हलवून राहायचं। उकळी येऊच द्यायची नाही, उकळी जर आली कढीला तर ती कढी अशी फुटते, म्हणून उकळी येऊन द्यायची नाही। बघा असं अशी होऊन द्यायची आणि उकळी येऊन द्यायची नाही। उकळी आली तर ती कढी फुटून जाते आणि त्याची चव लागत नाही, मग ती पाणी एकीकडं आणि फोडणी एकीकडं होत असते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडला तर शेअर करा। बघा किती छान ही कढी आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा भाकरी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो।